नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीला ब्रेक लागलेला आहे। पावसाळ्यामधील नुकसान टाळण्यासाठी नौका किनाऱ्यावर आणल्या गेल्या। कोळी बांधवांकडून दुरुस्तीची लगबग सुरू झालेली आहे। कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर सध्या एक वेगळे चित्र पाहायला मिळते। नेहमी मासेमारीसाठी समुद्रात धावणाऱ्या नौका आता किनाऱ्यावर शांतपणे विसावल्यात। 1 जूनपासून लागू झालेल्या मासेमारी बंदीमुळे नारळी पौर्णिमेपर्यंत समुद्रात मासेमारी करता येणार नाही। त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी बांधलेल्या आहेत। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत प्रतिनिधी योगेश बांडागळे। मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय आहे। 1 जून पासून समुद्रातील मासेमारीला बंदी घालण्यात आलेली आहे। मी आता गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की मच्छीमार बांधवांनी आपल्या ज्या बोट्या आहेत, आपल्या ज्या छोट्या ओढ्या आहेत, या ठिकाणी त्या सुरक्षितपणे समुद्र किनाऱ्यावर आणलेल्या आहेत आणि पावसाळ्यात त्या सुरक्षित राहाव्या यासाठी या ज्या सर्व बोटी आहेत त्या व्यवस्थित प्लास्टिकच्या कागदाने या ठिकाणी शिवून ठेवल्या गेलेल्या आहेत। त्यावर जाळंही टाकलं गेलेलं आहे जेणेकरून या बोटींना काही होऊ नये आणि त्या व्यवस्थित राहाव्यात। आपण या ठिकाणी बघू शकतो की काही जे स्थानिक मच्छीमार आहेत ते त्यांची जी काय मासे मारायची जी जाळी आहे ती जाळी या ठिकाणी सुरक्षितपणे ते गुंडाळून ठेवत आहेत, व्यवस्थित ठेवत आहेत। कोकणामध्ये पुढचे जवळपास 2.5 महिने मासेमारी बंद राहील। त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या ज्या बोटी आहेत ज्यातून ते मासेमारी करतात, त्यांचा उदरनिर्वाह चालतो, त्या बोटी सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आणलेल्या आहेत आणि त्या या ठिकाणी शिवून ठेवलेल्या आपण बघू शकतो। खरं तर पुढचा 2.5 महिना या ठिकाणी मासेमारी बंद असेल आणि नारळी पौर्णिमेनंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मासेमारीला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि या सुरक्षित ठेवलेल्या बोटी आणि त्यांची ती जी मासे पकडण्याची जी जाळी आहे ते घेऊन मच्छीमार बांधव आहे ते पुन्हा एकदा समुद्रात झेपावतील। योगेश बंडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।